PSR न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रो, 1965 साली एका छोट्याशा खोलीत सुरू झालेली सांडोळची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज काळाच्या पुढे जाण्याचा धाडसी प्रवास करत आहे. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या गावात उभी राहिलेली ही शाळा डिजिटल शिक्षणाच्या दिशेने भक्कम पावलं उचलत आहे. या परिवर्तनामागे या मातीशी नाळ जोडलेला एक माणूस डॉक्टर संजय सांडोळकर. आपण ज्या शाळेत शिकलो, घडलो, त्या शाळेची काहीतरी देणे लागतो या भावनेतून सुरू झालेला हा प्रवास आज शाळेची प्रेरणादायी परिवर्तन गाथा शेकडो चिमुकल्याच्या भवितव्याला नवी दिशा देतोय. ही डॉक्टर संजय सांडोळकरांच्या प्रयत्नातून सांडोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज नव्या दिशेने वाटचाल करत आहे. 1965 साली अत्यंत छोट्याशा खोलीत सुरू झालेली ही शाळा आज अनेक चढउतार पाहत आज डिजिटल शिक्षणाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आडवळणाच्या ठिकाणी असलेले सांडोळ गाव आणि तेथील लहानशी शाळा आज जिल्ह्यासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. या परिवर्तनामागे सांडोळ गावचे सुपुत्र डॉक्टर संजय मुंडे सांडोळकर यांची सामाजिक जाणीव आणि ऋणानुबंधनाची भावना आहे. आपण ज्या शाळेत घडलो त्या शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी शाळेसाठी स्वतःच्या खर्चातून 2 खोल्या बांधून दिल्या. इतकेच नव्हे तर आपल्या परिचयातील दानशूर अधिकारी समाजसेवक यांना गावात आणून शाळेच्या विकासासाठी विविध स्वरूपाची मदत मिळवून दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज सांडोळसारख्या ग्रामीण भागातील शाळा डिजिटल होऊ लागली आहे. प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार घडतात या विचारातून शाळेचा परिसर संस्काराचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना समाज, पर्यावरण आणि विकासाची दिशा समजावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्याध्यापक सतीश वाडकर आणि सहशिक्षक रामदास येडले यांनी अत्यंत मेहनतीने उपक्रमशील वातावरण निर्माण केले आहे. शाळेमध्ये परसबागेची संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात आली आहे. सांडपाण्याचे योग्य नियोजन करून त्याच पाण्यावर शाळेत भाजीपाला, फळझाडे आणि फुलझाडे लावण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण मिळत असून हेच धडे विद्यार्थी आपल्या घरात आणि परिसरातही अंमलात आणत आहेत. त्यातून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि निसर्गप्रेम वाढीस लागत आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनी स्वतः रोपवाटिका सुरू केली आहे. खडकाळ जमिनीतही कुंड्यांच्या माध्यमातून झाडे फुलवण्याचा प्रयोग करण्यात आला असून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवले जात आहे. ही शाळा पर्यावरण संवर्धनाचे जिवंत धडे देत असल्याचे चित्र पाहायला मिळते. शैक्षणिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा, सांस्कृतिक आणि कला उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. खेळ, नृत्य, गायन, नाट्य अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातोय. शालेय स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पालकांना आपल्या पाल्यांची प्रगती प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते आहे. आजच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळावी या उद्देशाने डॉक्टर संजय सांडोळकर यांनी शाळेत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वर्गखोल्यांमध्ये मोठे टीव्ही बसवण्यात आले असून ऑनलाईन शिक्षण अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. IDBI बँकेचे अरुण केवाडे, कोपेश्वरराव, जाफर पठाण यांच्या सहकार्याने या डिजिटल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जगाच्या प्रवाहात सांडोळ गावातील विद्यार्थीही पुढे जावेत, संगणक युगात तज्ज्ञ व्हावेत ही दूरदृष्टी ठेवून सुरू असलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. डॉक्टर संजय सांडोळकर आमचे गुरुतुल्य आणि ज्यांनी समाजकारणाची मला आवड लावली असे आमचे बेमडे मामा, आमचे मित्र कवाळे साहेब, कोपेश्वरजी आणि पूर्ण आदरणीय व्यासपीठ. आज आपण ज्या शाळेत आलात त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. माझ्या काळात शाळा म्हणजे खाली गावामध्ये एक रूम होती, तसं आत्ता सांगितले कवाळे सरांनी, आणि ते रूम आम्ही दर 8 दिवसाला गाईचं शेण आणायचं, नदीचं पाणी आणायचं आणि मग ते पाणी आणून ती सारवाई शाळा आणि मग त्या शाळेत आम्ही बसायचं. मी 4थीला होतो. मला शिकवायला चापोले सर होते आणि
एक धडा होता कुत्रा म्हणून, आणि त्यांनी ते धडा शिकवला. आणि शिकवल्यानंतर सगळ्याला विचारलं की बाबा कुत्रा काय करतो. मग सगळ्यांनी उत्तर दिले, कुत्रा भाकर खातो, कुत्रा हे करतो. त्याच्या आयुष्यामध्ये एक नवी कलाटणी मिळेल. आता सरांनी सांगितलं की बाबा माझ्यावर वेळ आली, मी म्हणलो कुत्रा घराचे रक्षण करतो म्हणल्यानंतर चापोडे सरांनी मला 10 पैसे बक्षीस दिले सर. आणि त्या 10 पैशानं मला इथपर्यंत घेऊन आलंय. आणि जेव्हा मी हेरमध्ये आलो आणि हेरमध्ये काम करत असताना डॉक्टर म्हणून माझी परिस्थिती फार जेमतेम होती, परंतु सतत वाटायचं की बाबा आपल्या गावची शाळा चांगली व्हावी आणि तिथं लेकरं शिकले पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून विचार केला. ज्या दिवशी माझी आर्थिक परिस्थिती चांगली झाली त्या दिवशी मी शाळेकडे लक्ष द्यायला चालू केलं. शाळेतले बरीच छोटी मोठी कामं असतील, वायरमॅन लाईटचं काही प्रॉब्लेम असेल, आमचे मित्र केशव कांबळे सतत सांगितलं, अरे जा रे केशव तुला करून ये म्हणलं की तो करून यायचा. पहिल्यांदा आम्ही मुंडेसाहेब वारल्यानंतर इथं मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा एक CD म्हणजे DVD प्लेअर आणि एक TV दिला आणि शाळेचे डिजिटलायझेशन करण्याकडे आमची सुरुवात झाली. आणि तिथून हा प्रवास आज शाळेमध्ये डिजिटल बोर्ड आणि ही बाकीचा जो परिसर आहे, ह्यात सगळ्यात मोठा म्हणजे इथं जे काही शिक्षक आले त्यांचं योगदान आहे की हे सगळं झालेलं आहे. मला एकच वाटतंय की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत. शासनाचं जे धोरण आहे आजचं की हळूहळू विद्यार्थी कमी होतील, पैसे देऊन शिक्षण घेतील, कॉन्व्हेंटला जातील आणि कॉन्व्हेंटला गेल्यानंतर हे शाळा बंद होतील, म्हणजे शासनाच्या तिजोरीवरचा भार कमी होईल. आणि शासनाला शिक्षण आणि आरोग्यातून एकही पैशाचं रेव्हेन्यू मिळत नाही, त्याच्यामुळे शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे. आणि जर ह्या शाळा बंद झाल्या तर आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी कुठल्याही कॉन्व्हेंटमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकणार नाही. आणि त्याकरता जी कॉन्व्हेंटमध्ये व्यवस्था आहे ती व्यवस्था जर आपण आपल्या गावात निर्माण केली तर ती व्यवस्था निर्माण केल्यानंतर आपला विद्यार्थी कॉन्व्हेंटपासून दूर जाईल आणि आपल्या गावाचं शिक्षण घेईल. आणि जे जिल्हा परिषदमध्ये शिक्षण मिळतं ते कुठेही मिळत नाही. आता हे जर म्हणल्यानंतर तुम्हाला वाटेल की ह्यांचे लेकर कॉन्व्हेंटची पिढी चांगली तयार होईल. मी जर त्यावेळेस इथं मला जर त्यावेळेस चांगलं शिक्षण मिळालं नसतं तर आज मी डॉक्टर झालो नसतो. मला एकच वाटतं की मी डॉक्टर झालो तर ह्या ठिकाणी आणखी डॉक्टर तयार होतात. तो मतिमंद मुलगा आहे, तो इंटरनॅशनलला खेळायला गेला, इथूनच तयार झाला. तर असे अनेक लोक इथून तयार झाले. तिथला व्यापारी वर्ग चांगला आहे. फक्त एक शोकांतिक आहे साहेब, शाळेत खर्च करायचं म्हटलं की कुणाकडेच पैसा राहत नाही. बाकी तुम्ही मंदिरं बांधा, सत्य करा, भरपूर पैसे मिळतात तुम्हाला, पण शाळेत जर खर्च करायचं म्हणलं तर कुणाला 1 रुपया मिळत नाही. आज आपण सांडोळ शाळा चांगली केली, इथल्याच मॅडम होत्या, आज मांडोळा गेल्यात, तिथं ह्या विषयावर चर्चा झाली. आज मांडोळी शाळा आज चालू आहे काम तिथं, चांगल्या प्रकारचं काम चालू आहे, ती सुद्धा शाळा चांगली होईल. असं एक एक शाळा जर आपण जिल्हा परिषद चांगली करत गेलो आणि प्रत्येक शाळेमध्ये जर सुखसोयी उपलब्ध करत गेलो तर त्या लेकराला शिक्षण चांगलं मिळेल. त्या गावातला जो गरीब वर्ग आहे तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही. आज कॉन्व्हेंटमध्ये घालायचं म्हणतं लेकराला 2-2 लाख रुपये खर्च आहे. आज शेतकरी कर्जबाजारी आहे, शेतमालाला भाव नाही आहे आणि तो तिथली फीस कसं भरणार आहे. म्हणून हे युनिट गावोगावचे टिकले पाहिजेत. आज काही ठिकाणचे 2 लेकरं 1 लेकरं म्हणून शाळा बंद पडल्या. त्याला दोघेही जबाबदार आहेत सर, शिक्षकही जबाबदार आहे आणि पालकही जबाबदार आहे. पालकाला वाटायला लागले माझं लेकरू कॉन्व्हेंटमध्ये शिकावं आणि शिक्षकाला वाटायला लागले की शाळा बंद पडली तर मला काहीच काम लागणार नाही, मी येऊन मस्तपैकी 2 घंटे बसून जावं. ह्याचा परिणाम असा झाला की शाळा बंद पडल्या, तिथला रोजगार कमी झाला. म्हणजे भविष्यात ह्या शिक्षकाचे येणारे लेकरं कोणी शिक्षक झाले असते, तिथं नोकरी लागले असते, ते पण लागणार नाहीत आता. आणि असे एक एक युनिट जर बंद पडत गेले तर आपला रोजगार आपण कमी केलाय. आपण शासनाला दोष देऊ शकत नाही. आणि तुमचं काम आहे की माणसामध्ये पालकामध्ये अवेअरनेस, पालक मेळावे घेणे, पालकामध्ये अवेअरनेस निर्माण करणे. आणि काय राहतं हो, फक्त लोकांना काय फक्त इंग्लिश. ज्या दिवशी मी पहिल्या दिवशी इथं आलो, आपले सर होते निळवंजे सर, तर इंग्लिशबद्दलचा विषय झाला. मी म्हटलं सर आपण जेवढं त्या कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश शिकवतात तेवढं आपल्या शाळेत शिकवू आपण, का नाही लेकरं शिकणार आपले. आणि तेव्हापासून बऱ्याच गोष्टी इंग्लिश आल्यानंतर आमच्या गावातली जी जात होती कॉन्व्हेंटला गाडी ती बंद झाली. आता काही लेकरं त्यांचे पालक वगैरे बाहेर गेले म्हणून ते शिकून गेल्या, परंतु जे काही गावातले लेकरं आहेत ते गावातच शिकतात. इथून एकही गाडी इंग्लिश शाळेला बाहेर जात नाही. का जाते सर?
4 लेकरं चालेल. नाही, ठीक आहे 4 जाऊ द्या, पण ह्याच्या पुढचे जाऊ नये ह्याच्याकरता काय काळजी घेता येईल ते बघा. 100% ते सांगा. विशेष म्हणजे आज कावाळे साहेब असतील, कोपेश्वरराव असतील, आमचे जाफर असेल, त्यांनी शब्द दिला आहे की सर तुम्ही शाळेकरता एवढं करता, तर आमच्या परीनं जेवढं आम्हाला जमेल तेवढं तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल, जेव्हा जेव्हा आमच्याकडे काही फंड्स उपलब्ध राहतील तेव्हा आम्ही तुमच्याकरता मदतीला धावून येऊ. त्यांनी शब्द दिलेला आहे. तुम्हाला जे लागेल ते मी पुरवण्यास तयार आहे. फक्त शाळेची संख्या कमी होऊ देऊ नका, गुणवत्ता चांगली ठेवा आणि लेकरं शिकतील याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही किती वाजता येता, 1 तास उशिरा येता का 1 तास लवकर जाता, मला तशी काही घेणदेण नाही. फक्त तुम्ही जे काही येता त्यातले 4 तास लेकरला मन लावून शिकवा, जेणेकरून की येणारी पिढी आपली चांगली आणि सक्षम बनेल. एवढंच मी ह्या प्रसंगी 2 शब्द सांगू इच्छितो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.